मित्रांनो, आज सकाळ सकाळ उठल्यावर माझा कान जाम लाल झाला होता. आता याच्या पाठीमागचं कारण तुम्ही बघतच आहात की माझ्या कानाच्या बाळीमध्ये ना माझ्या शर्टचा दोरा अडकला होता. हा दोरा खूप नाजूक असतो बरं का, निघायला लवकर निघतो, पण कानामध्ये पेन खूप जास्त होतो. पण ते सगळं सोडा, आजचा मेन मुद्दा आहे तुमच्या दादा आणि दीदीचा जिमचा दुसरा दिवस. मित्रांनो, सॉरी बरं का, हा मिनी ब्लॉग थोडासा लेट अपलोड करत आहे, कारण पहिला दिवस मी खूप आधी अपलोड केला होता आणि दुसरा दिवस आता लेट अपलोड करत आहोत. जसं की काल जिमचा पहिला दिवस होता आणि आमच्या बॉडीला व्यायामाची थोडी पण सवय नव्हती. पण ट्रेनर पोहाने सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघांनी पण कचून व्यायाम केला होता. पण ट्रेनर पोहा हे पण म्हणला होता, आज जास्त वजन उचलू नका, कारण उद्या तुमची बॉडी पेन करू शकते. आणि मित्रांनो, तेच झालं. आमची दोघांची पण बॉडी जाम पेन करायला लागली होती, हात पाय जाम दुखायला लागले होते. बिल्डिंगच्या पायऱ्या चढायचं तर लांब राहिलं होतं, पण उतरताना पण आम्हाला प्रॉब्लेम येत होती, आमचे मसल जाम पेन करत होते. पण आता या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन चालणार नाही, कारण आमच्या दोघांच्या पण बॉडीमध्ये खूप मोठा एक किडा आहे. त्या किड्याचं नाव आहे जिमचा किडा. आता इकडे आपली चाष्टा मस्करी आणि टाइमपास खूप झाला होता, तोपर्यंत आपले ट्रेनर पोहा पण आले होते. त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आम्ही लोकांनी वर्कआउट चालू केलं. आज ट्रेनर पोहानी सांगायच्या आधीच आम्ही वजन खूप कमी उचललं होतं, कारण उद्या आणखीन जाम दुखणार होती आमची बॉडी. मित्रांनो, आम्ही लोक जिम मध्ये जास्त क्लिप्स नाही घेत, जे पण घेतो ते लपून छपून घेतो, कारण बाकीचे लोक खूप तोंडाकडे बघतात. आता दीचं वर्कआउट झालं होतं, ती घरी निघून गेली होती, कारण तिला जॉबला पण जायचं होतं. आणि आपण आलो होतो सलून मध्ये, थोडासा बियर्डला शेप द्यायचा होता, कारण पुढचे काही दिवस आपण मेकअपच्या ऑर्डर मध्ये बिझी असणार आहोत. घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. आईने जेवणामध्ये चपाती आणि कोबीची भाजी केली होती, पण कोबीची भाजी काय माझ्या नरड्याच्या खाली जात नाही, त्याच्यामुळे मी एक अंड्याचं ऑमलेट बनवलं आणि खिचडी पण घेतली. असा होता आजचा माझा ब्रेकफास्ट. दीनं काय खाल्लं ते मला माहित नाही, तिला विचारून मी सांगतो. आजच्यासाठी एवढंच, उद्या भेटूयात.